एक एक हप्ता पूर्वाला सांगतो ती 100 पुढच्या गुरुवारापर्यंत राहील का चालती खप्पल कुचलला ती तिला त्या सांगता पेस्ट करून ठेवतेस कोथिंबीरची पेस्ट करून ठेव तू ती खराब झाली ना तरी खावा आपण. ओम साईराम. गुड मॉर्निंग गाईज. कशा तुम्ही? आय होप नक्कीच चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहणार, भारीवाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिलेश डोरी 6101 भारीवाला काम. ओम साईराम. भारीवाला काम गाईज. गुरुवार आहेत आणि प्युअर व्हेज वार आहे आणि आपल्याला पण व्हेजच खायचं आहे. तर गाईज 2-3 कामं पण आहेत, ऑफिसची पण कामं आहेत आणि प्लस आपल्याला शेविंग पण गाईज करायची आहे ना. शेविंग करून ऑफिसचे कामं आहेत ते करून मग घरी गाईज. तर गाईज अरे उद्योग बरेच दिवस झाले तुम्हाला ऑफिस आपल्या घरात बघायला नाही भेटलं. निघत काय गेली कुठेतरी गाडी घेऊन, म्हणजे दुर्गेश घेऊन गेलता. उद्योग नव्हती गाडी घेऊन गेली, दुर्गेश गाडीवर घेऊन गेलता उद्योगला. तर चला आपण चहा पिऊ ना. आपल्या जे बाहेरची कामं बाहेर भेटता काही तुम्हाला आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरपूर काही काम आहे. बरेच दिवस झालं घरात तर बाहेर नाही निघलो ना, त्याच्यामुळं कामं लागली थांबून राहिले. त्या बघा कसा बसले गायचं मगच पाणी पी. चला आपण आपल्या कामाला. टाटोर गेल तर असा काम आहे गाईज. गाईज आम्ही यायचं सलूनमध्ये येतात दाड्या करायला ना, यायला फ्लॅटवर बिटवर इकडे तिकडे गाईज चौचायला जातात. काम नाही काम. हा काय काम होतं तुझं? बघायला गेलतो आपला फ्लॅट. आपला फ्लॅट बघायला गेलता? अरे इथलेच बघा तर बाहेरच्या खिडकीचे बाहेरचं दिसत नाही ना. असं काम आहे गाईज. तर शेविंग करून घेऊ पहिले तर सलूनमध्ये आलो आधी. बाकीचे कामं नंतर करून घ्यायचं. मस्तपैकी दाढी कर रे. हा ना करतो ना. तो कुठं आहे? बाहेर गेलो तो बाहेर गेले तराल फिरत आता काही दोघं भाऊ. काय म्हणणं आहे? काही गाडी धुवायला आले आज. या नाही ना काम नाही ना काही. हा कामच नाही काही. जेव्हा पाठीमागं अख्खा गॅरेज मोकाड फक्त एक गाडी आहे तिथं मागं. बरोबर आहे आपल्या गावाचीच गँग बसते गाडी मस्त भेटी. काय करायला आलं तुम्ही? गाडी धुवायला आले काही त्याच्याला. आपली मग गाडीच धुवायला आले. गाडी लावली तिकडे तर बैरं बिरं आज तिथं ते घेतलं तरी धुवायला काही गाडी. मग त्या आपली यांची झाली का मग आपली घेतली धुवायला. काय पण मस्त इथं मस्त वेळ घेते मोबाईलमध्ये यानं काही कामच नाही. काय रे गाड्या नाही आहेत का? नाही आहेत मग या थांबू ना रस्त्यावर चालल्या त्या गाड्यांना. घे खोलीत कोणती तरी एखाद्याची. हां इथे तो पण मोबाईलमध्ये बिजी आहे. गावचा दाव आहे का आमच्या जेवण. हा दाव आहे बापू. असा काम आहे भारीवाला. तर धुवून झाले का मग पेट्रोल टाकायला जायचं आहे ना काही गाडीला. गाईज फायनली शेविंग वगैरे करून ना काही तिकडच्या निघलो सलूनमधून ना. आपले कामं जे होते ना काही ते पण केली, ऑफिसची कामं पण केली, गाडीचं पण काम केलं. काही गाडीचं काम म्हणजे आपल्या गाडीला वॉश आणि पेट्रोल फिल तो पण करून घेतला. आणि अख्खा काला पडलेलो काही साईडवरती इकडे गेले ना हातबीत ना काही हे ना टोटल पूर्ण असं ना काला पडलेलं. घरी येऊन फेसवॉश काही तोंडाला पण लावला ना, हाताला पण लावला फेसवॉश मस्त. मग काही आयसी कूल आहे ना तो, म्हणजे थंडा वाटतं त्याच्यामध्ये फेसवॉशमध्ये. तर मग तो तोंडाला पण लावला, इकडं सगळं हाताला बिताला पण इथपर्यंत काही लावला. तेव्हा तर थंडा वाटायला लागला ना. जरा अख्खा काला पडलेलो गायचं. तर भूक लागली गायच. ह्या जेवायला गाईज तर मस्तपैकी गुरुवार ओम साईराम भारीवाला काम आमचा गाईज. डाल भात नाही बा भारीवाला काम आहे बा. कसं काम आहे गाईज. मिरची आणि भजी गाईज, पनीरची भाजी आणि चटणी आहे गाईज. कसली चटणी काय माहिती मस्तपैकी जरा दिसतं तर एकच नंबर. या गाईज असू दे. तर गाईज उन्हात न आल्या ना मस्तपैकी आता गरम जेवू. उन्हातल्या आल्या ना गरम जेवू ना. जेवण करून गाईज आराम करू गाईज. मग काट्यानं आराम करू. कारण 3 वाजत आले गाईज. एक काम ना गाईज आपल्या ऑफिसचं काम ना हे असंच असतं ना. आपल्याला घराच्या निघलं ना का मग टाईम होतच. मग म्हणून मी सहसा निघत नाही गाईज घरातनं. सगळं फोनवरतीच काम करतो. पण आज जरा आपलं बोलू चला बोलू गाडीचं मग काम आहे ना, शेविंग पण करायची होती म्हणून निघलो गाईज. तर या गाईज जेवायला भूक पण लागले. जेवण करून घेऊन आराम करू गाईज. मग आराम करून झाल्याच्या नंतर मग आपण उद्योगला आज भेटू वरती जाऊन. ओके 100 रुपयाचे आणले जीवाला लागतो ना. 100 रुपयाचे कोथमीर आणले आईने. कुठले
बाजारांच्या गुरुवारच्या बाजाराच्या. ऐक तर खराब नाही झाली पाहिजे मग आता काय करू बरं वड्या करता हो मग वड्या करतो उद्या कुठं आहे ती हे एवढं निसाला बसले. हा? काय करू मग? कितीची जुरी आहे? 100 रुपयाला 100 रुपयाला काही कोथमीरची जुरी. म्हणून ती सांगतो वड्या नको करू, असती वापर तिला. खराब पण हा? नाही झाली पाहिजे बोलतात. खराब पण नाही झाली खराब पाहिजे. झाली पाहिजे. औषध लावून ठेव ना मग तिला. काय करशील बोल गुलाल हम्म? हे पण कोथमीर गावठी आहे ती. आहे वास गावठी. वास सुटले ना तिला मस्त. आहे गावठी गावठी कोथमीर आहे. मात कवरी बघ ना तर काही असं उद्योगनी कोथिंबीर आणले, पण तिकडे सांगताय का बोलतं लवकर खपू नको, थोडी वापरून खपो. म्हणजे महाग आणले बोलतो, 100 रुपये जुरी आहे. एक हप्ता बघ आपण हा हप्ता पण वापर. त्यांना आता वड्या करता हो वर नको करू तर खपवायला लागेल. दुकानावर एवढं वड्या केल्या ना ते गाईच यावर बोलतं खपल लवकर, म्हणून सांगता असते वापर. असा काम आहे गाईज. अरे दुकानावर एवढीशी देताना 20 रुपयाची देत पण नाही. भीक पण नको मागू नाही पण नको करू अशी घेतात ना भीक पण नको मागू असा बोलताना पोटपट नको भरू ना, भीक पण नको मागू. म्हणजे 100 रुपयाची जोडी आणले ना तर किती दिवस? एक हप्ता एक हप्ता पुरवायला सांगतो ती. 100 पुढच्या गुरुवारपर्यंत राहील का चालती. खप्पल कुचलला ती. तिला त्या सांगता पेस्ट करून ठेवतेस खराब नाही होणार. कोथिंबीरची पेस्ट करून ठेव तू. ती खराब झाली ना तरी खावा आपण. 100 रुपयाचे आणले. पैसे वसूल करायचे असं काम आहे काय, पैसे वसूल करायचं. अरे एक बाई तुमच्या घरात हात का काही असं उद्योग नसतील तर हे उद्योग आमचा द्या. कमिटीमध्ये हप्तापत्री पोचायला द्या घर. लगेच सगळे अशी इकून तिकूनच्या सगळे उद्योग करून तुमच्या घरात पण भारी उद्योग करून पोचवली. दुनिया सगळी पलटी करून ठेवली असा काम आहे. बघ ना झालं ना कोथिंबीर चला बसले. 100 रुपये तर काही 100 रुपयाला जुडी ना मागच आहे. म्हणजे माग नाही, ते माग करताना काही स्टॉक थांबून ठेवतात ना. मग ते स्टॉक थांबवतं ना का मग जेव्हा माणसाला नीड म्हणजे गरज लागते ना त्या वस्तूची. आता कोथिंबीर बोला, कांदा बोला, लसूण बोला, बटाटे बोला, हे तर किचनमध्ये पहिले लागतात ना काही वस्तू. तर मग त्या गोष्टी तर गरजेच्याच आहेत. मग ते ना थांबून ठेवतात. स्टॉक थांबून ठेवला ना का मग आपल्याला त्या गोष्टीची गरज लागते ना. तर मग ते लोक 10 रुपयाच्या जागेवर 25 रुपयाला पण घेतो आपण. का तर आपल्याला पाहिजेच आता गोष्ट तर ती घ्यायचीच आहे. म्हणून आता मग ते कोथिंबीर तर मग स्टॉक थांबून ठेवतात. म्हणजे ती सडली ना तर इकडे तिकडे काही फेकून देतील का. हो ना गाठान बिटान तिकडे नेऊन ना फेकून देतील, पण इकडं येऊन देणार नाही. काय तर भाव वाढवत असतं ना त्या गोष्टीचा. म्हणून मग ते ना हे करून टाकतात, फेकून टाकतात. पण थोडीशी देत नाही नाही देत. पण आवरून नासकी मग तो भाव नंतर मग थोडी देतात ना. तर मग ते आता ही 100 रुपयाला गड्डी आहे. आता तुम्ही पण गायच घेतली असेल कधी ना कधी मार्केटमधलं. 10 रुपयाला कोणी विचारत नव्हता, पण आता 100 रुपयाला गड्डी आहे. असा काम आहे गायचं. खा कोथमीरच्या वाड्या, खा कोथमीरच्या भाजी. नको बाबा भजे बिजे हा चाटाचा पाल्याला वास आला का कोथमीरच्या पाल्याला असं चाटाचा बोलतोय तर मग परत ठेवत झाला. एक तिल किती जण घालता? 7 जण आहे. एक असा काम आहे. टेम्पोवाला 100 रुपये किलो सांगतं. मी नाही दुपारी आणली ना कशी किलो 45 रुपये. मग मी त्या दिवशी 40 घेतली. आपल्या दुकानावरले 45 रुपये ना. कांदा काय 60 रुपये. असं काम आहे काही. जाम भाव वाढत चालले. पण भाव ना काही गव्हर्नमेंटने वाढवी. जे हे खालचं दलाल लोक असतात ना मार्केटमध्ये ते भाव वाढवतात. तुम्ही गव्हर्नमेंटला नाव नका ठेवू. भले गव्हर्नमेंट कुठली कोणची पण सत्ता असू दे, काँग्रेसची असो किंवा BJPची असो किंवा राष्ट्रवादीची असो किंवा कोणाची पण सत्ता असो, तुम्ही गव्हर्नमेंटला नाव नका ठेवू. नाव ठेवायचं आहेत ना शिवा द्यायचे आहेत ना तर दलाल लोकांना त्यामध्ये नसतात ना त्यांना. त्यांच्या मला भाव वाढला जातं या सगळ्या गोष्टींचा. आपण सांगताय या सरकारने भाव वाढवला, त्या सरकारने भाव वाढवला, त्यांना काय फक्त हीच कामं आहेत का? दुसरी कामं नाही. हे सगळे दलाल लोकांची कामं आहेत काही. त्यांना उभं कापायला पाहिजे जाऊन. मग कशाला कारले तिथे लाडकी बहीण, लाडकं भाऊ पण कारले त्यावी. पण लाडक्या भावाला काम करायला लागेल तेव्हा पैसे भेटतील असं आहे ना. काही तर बरोबर पण आहे तो हिशोब.
तर लाडका भाऊने तर घरानंच बसून राहिलं बेकार बोलून 15च्या पहिल्याला. तर हे बा उद्या बरोबर दुसरं पण चालू आहेत. मच्छर पण मारतं, मच्छर पण मारते तर दातांनीच कोथिंबीर. तर दादा कुठे दादा गेला कुठं काय माहिती बाई. मी घरात घुसलो ना गेला. असं काम आहे दादा. चर्चाच मिळत या करायला आता आवड्या बऱ्या कुठं असं काम आहे. तिकडं फिरून फिरून मारते. तर चला काही आजची व्हिडिओ काय कशी काय वाटली. गुरुवार ओम साईराम भारीवाला काम. तर सांगा कमेंटमध्ये, लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. आणि जे पण कोणी नवीन असतील काही तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकन दाबा, म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. तर चला काही मी भेटतो सकाळी तुम्हाला नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर. आई उद्या शुक्रवार आहे. हा ठेव तिकडे द्या. चाल तुला काय सांगतो ना, तिचा काय चालली. शुक्रवार आहे उद्या. उद्या काय आणू अरे कोथमीर तर ने ना. आई. उद्या वजरी आणू का साफ करून देशील. उद्या हो रे उद्या उद्या आले पाखरं आले. ती लाईटीला येतात पाखरं ते खाती लुलुल करतात ती पाखरं. तर चला काय तू उद्या ना शुक्रवार आहे. उद्या ना भारीवाला काम काहीतरी करू. उद्या भेटतो नवीन व्हिडिओमध्ये भारीवाल्या. टाटा बिर्ला ना अंबानी. बाय.